सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि MBA कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा, प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा। हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ऑटोनॉमस NAC A ग्रेड असणारं अंबाबाई तालीम संस्थेचे संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज। इथे MBA, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग मधील 7 ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रँचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या। या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य, इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनीत चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणारं हँड्स ऑन ट्रेनिंग सुद्धा विद्यार्थ्यांना इथे दिलं जातं। स्पोर्ट्स इव्हेंट, कल्चरल इव्हेंट, सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते। विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, कॉलेज बस या सुविधा आहेत। सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला मिळालाय। अधिक माहितीसाठी डिस्प्लेवर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। इचलकरंजीत लोकवर्गणीतून छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी होणार, गजानन महाजन गुरुजी। इचलकरंजी येथील कॉम्रेड KL मालाबादे चौकात पूर्णत्वास येत असलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी लोकवर्गणी संकलन सुरू करण्यात येणार आहे। प्रत्येकाच्या सहभागातून संभाजी महाराजांचा पुतळा उभा करण्यात येणार असून या धर्मकार्यात सर्वांनी आपला सहभाग स्वेच्छेने नोंदवावा असे आवाहन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष गजानन महाजन गुरुजी यांनी पत्रकार परिषदेत केली। ते म्हणाले, देव, देश आणि धर्मासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या हयात घालवली। त्यांच्या विचारांचे आणि प्रेरणेचे स्मारक शहरात उभे राहावे यासाठी KL मालाबादे चौकात काम प्रगतीपथावर आहे। शासनाच्या निधीतून विविध कामे होत असली तरी चबुतऱ्यासह 23 फूट उंची असणाऱ्या महाराजांच्या या स्मारकाच्या पुतळ्यासाठी सुमारे 25 लाख रुपयांचा निधी अपेक्षित आहे। यामध्ये प्रत्येकाचा वाटा असावा या भावनेतून निधी संकलन करण्याचा निर्णय प्रतिष्ठानने घेतला आहे। सोमवारी दिनांक 11 ऑगस्ट रोजी या कार्याचा शुभारंभ होऊन 18 सप्टेंबर 2025 रोजी निधी संकलनाचे काम बंद करण्यात येईल। या सर्व सेवा कार्यात सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहनही त्यांनी केलं। निधी संकलनाचा संकल्प आम्ही सोडला असून प्रत्येक घर आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत प्रतिष्ठानचे कार्यकर्ते हा संकल्प पोहोचवणार आहेत असं त्यांनी सांगितले। पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष अरविंद माने, सचिव प्रसाद जाधव, खजिनदार युवराज बोणे पाटील, मंगेश मस्कर, महेश जाधव, ॲडव्होकेट शांतीभूषण मुदगल, सुनील इंगळे, अभिनव सुतार, संतोष घोरपडे उपस्थित होते। महानकरे न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी। आणि आपण अत्यंत जागरूकतेने हे विषय समाजापर्यंत पोहोचवलेले आहेत। आता एक महत्त्वाचा विषय असा आहे की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जी मूर्ती आहे ती मूर्ती प्रतिष्ठापित करण्याकरिता शासनाने असं म्हटलंय की हे लोकांच्या वर्गणीतून उभी राहील। त्यासाठी आम्ही नाही म्हणत की लोकांमधून त्याची वर्गणी ती जमा करते आणि त्यातून ही जी मूर्ती आहे ती व्हायला पाहिजे। आणि आम्हाला त्याचा आनंदी आहे, कारण आम्हाला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीला असं वाटलं पाहिजे की माझं काहीतरी योगदान यासाठी आहे। आणि म्हणून सर्व इचलकरंजी आणि पंचक्रोशीमधल्या सगळ्या वेगवेगळ्या सुद्धा माता भगिनींनी आणि बंधूंनी आपलं योगदान धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीसाठी द्या। आणि या निमित्ताने आम्ही असं ठरवतो आहोत की प्रत्येक घरापर्यंत या निमित्ताने की ज्याच्यामुळे हा जिव्हाळ्याचा विषय होईल आणि प्रत्येकाचं खरीचा वाटा त्याच्यामध्ये समाविष्ट होईल। त्यासाठी आता वेळ आम्ही ठरवली आहे ती दिनांक 11 ऑगस्ट ज्या दिवशी श्रावण महिन्यात संकष्टी आहे, संकष्टीचा आगला दिवस आहे, श्रावण हे सोमवार आहे। आणि त्यानंतर 18